नमस्कार मित्रांनो, मी संतोष तुमचे परत एकदा माझ्या चॅनलवरती सहर्ष स्वागत करते. आज आपण परत एकदा जाणार आहोत स्वामींच्या मठात. स्वामींच्या मठात पूर्वी काही दिवसांपूर्वी आपण गेलो होतो नालासोपाराच्या मठामध्ये आणि आज आपण जाणार आहोत पळसदरीच्या मठामध्ये. तर मागच्या वेळेस मी 10 महिन्यांपूर्वी पण इथे गेलो होतो मठामध्ये. त्यावेळेस कारण वेगळं होतं आणि आत्ताचं कारण हे वेगळं आहे. आणि आता सचिन नलगेच्या मनात आलं की आपण स्वामी भक्तांना महाप्रसाद घालावा, म्हणजे अन्नदान करावे. त्यामुळे त्याने 1 वर्षापूर्वीच तारीख घेतलेली. त्याप्रमाणे 4 तारीख आली होती. शेवटी काय करविता स्वामींच आहेत. मठामध्ये जाण्यासाठी आम्ही घाटकोपरवरून 8:43ची कर्जत ट्रेन पकडली. ती ट्रेन 10:15पर्यंत कर्जतला पोचते. पळसदरी मठाला भेट देण्यासाठी पळसदरी स्टेशनवरून चालत जाऊ शकतो आणि कोणाला चालायचा त्रास असेल किंवा वयस्कर व्यक्तींसाठी कर्जतवरून देखील इथे येण्यासाठी रिक्षा उपलब्ध आहेत. यावेळेस आम्ही कर्जतवरूनच जाणार आहोत कारण की पाऊस खूप आहे. चला तर मग पळसदरीच्या मठात. किती सुंदर वातावरण तयार झाले आहे. आपण 10 ते 15 मिनिटातच पळसदरी मठाच्या प्रवेशद्वारासमोर पोहोचतो. आता आपण थोड्या वेळातच मठामध्ये पोचू आणि तिथे आपण बघूया. तिथे आपण घेऊया स्वामींचे दर्शन आणि महाप्रसाद. सचिन नलगेच्या हस्ते होणार आहे तिथे स्वामींची आरती आणि महाप्रसाद. एप्रिल महिन्यामध्ये आपण जो सोलापूरचा प्रवास केला, सोलापूर, अक्कलकोट, गाणगापूरचा आणि तुळजापूर, पंढरपूर, याला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल तुम्हा सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. असेच प्रेम तुमचे आमच्यावर राहू द्या. आज आम्हाला मठामध्ये जाण्याचा योग आला आणि त्यातच आमच्या एका परिवारामधला सलोनीचा आज बड्डे आहे, आज वाढदिवस आहे. तोसुद्धा आम्ही तिथे सेलिब्रेट करणार. तर त्याचासुद्धा आम्ही केक कटिंग करणार आहोत. तर तोसुद्धा तुम्ही बघा. मठात प्रवेश करण्या अगोदर बाहेर चप्पल स्टँड आहे. चप्पल ठेवून आत गेल्यावरती आपणास दिसतात तर असे स्टॉल. इथे तुम्ही आपण घेऊ शकता पूजेची थाळी, अगरबत्ती, माळा, स्वामींच्या पूजा, स्वामींच्या मूर्त्या, गंध आणि बऱ्याच काही गोष्टी ज्या आपणास उपयुक्त आहेत त्या सर्वच इथे मिळतात. पुढे आहे मठसंस्थापक दादा महाराज दरेकर महाराजांची समाधी आहे. दादा महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन पुढे औदुंबर वृक्ष आणि त्याखाली स्वामींची उत्सव मूर्ती आहे. तिला किमान 3 प्रदक्षिणा घालूनच सभा मंडपात आत गाभाऱ्यात स्वामींचे दर्शन घ्यायचे असा इथे नियम आहे. स्वामींचे शेजघर आहे, विश्रांतीची जागा. गाभाऱ्यातून बाहेर पडल्यावर स्वामींचे शेजघर आहे. तिथे एका लाकडी पलंगावर स्वामींची तसबीर, मूर्ती आणि पादुका ठेवल्या आहेत. मठाच्या खालील बाजूस तळघरा वजा ध्यान मंदिराची सोयसुद्धा केली आहे. तिथे बसून जपमाळ हाती घेऊन आपण स्वामीनामाचा जप आपण करू शकतो. ध्यान मंदिरातील स्वामींचे दर्शन करून बाहेर आलो की एका या चौथऱ्यावरती तुम्ही काही काळ डोळे शांत मिटून बसू शकता. समोरच आहे दशभुजा गणपती बाप्पा आणि यावर नवनागांनी धरलेले छत्र.
श्री स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्णावतार मानले जातात. अक्कलकोट येथे प्रदीर्घ काळ वास्तव्य करून त्यांनी जगाला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा अभयमंत्र दिला. आमच्या सलोनीचा वाढदिवस आहे. वाढदिवस आहे ते मठामध्ये. आजचा मान हा सचिनचा होता. त्याच्या हस्ते स्वामींची पूजा आणि आरती होणार आहे. मठात 12 वाजता आरती असते. चला आता आरतीला सुरुवात होईल. आरती करून घेऊया. मठातर्फे दत्त जयंती, स्वामी प्रकट दिन असे उत्सव साजरे केले जातात. या मठाचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांनी तब्बल 22 दिवस येथे वास्तव्य केले आहे.
आता ही सगळी माणसं आम्हाला आता जेवण वाढकरी आहेत. जेवणात महाप्रसाद बोल भात काय चला काय जेवण त्याच्यात डाळ भाजी पापड लोणचं आहे ना. मी सांगितलं की माहिती नाही. इथे तुम्ही जर अन्नदान करताय तर फक्त पैसे देऊन नाही चालत, तर तुम्ही स्वतः तिथे उभे राहून स्वामी भक्तांना जेवण वाढावे लागते. ते घेताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघावा. एक दिवस सेवेकरी व्हावे हीच याच्या मागची संकल्पना. कोणास जर अन्नदान करायचे असेल तर 1 सप्टेंबरपासून सुरुवात होते. मठात येऊनच इथे आपण आपली तारीख बुक करू शकतो. जेवण घेतल्यानंतर इथे प्रशस्त हॉल आहे जिथे बसण्याची व्यवस्था केली आहे. पुरुष एका ठिकाणी व महिलांसाठी वेगळी. इथे परत कोणाला पाहिजे असेल तर स्वामी भक्त इथे परत येतात वाटतात. होय होय. बर्थडे गर्ल आहे, बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे. काका भोजन झाले की आपले ताट आपणच धुवून स्वच्छ करण्याची सोय मठातर्फे केली आहे. हे आहे यांचे स्वयंपाकघर. इथेच महाप्रसाद बनतो. इथून आपण महाप्रसादाकडे जायचं आहे. उत्सवाच्या वेळेस इथे खूप गर्दी असते. हे आहेत माझ्या मुलाचे मित्र. ते सुद्धा इथे मठात आले होते. संपायला आला. सेवेकरी आहे ते, सेवेकरी स्वामींचे. रे कट्ट आहे काय. मठाच्या शेजारीच आहे अशी प्रशस्त जागा आणि पुढे कृत्रिमरित्या बनवलेले हे वटवृक्ष व मंदिर. इथून निघताना आपल्या शरीरात एक वेगळी शक्ती आली असे वाटते. मठाशेजारीच हे एक हॉटेल आहे जिथे तुम्ही चहा नाश्ता करू शकता.
मठाच्या जवळच पळसदरी धरण आणि धबधबा असल्याने भाविक दर्शनासोबत निसर्गाचा आनंदही घेतात. हे काय आज हे इथे काय आहे? काय जेवण आहे? केक कटिंग वाढदिवसाचा नंतर वाढदिवसाचा केक कटिंग चालू आहे. चहा मी गावात चिल्लर आहे समृद्धी हिला पण घ्या हिला जा काय नाही बस झालं संपलं बेस्ट चला. बरोबर दोन दिवसापूर्वी माझ्या मुलाचा वाढदिवस होता. त्याचा सुद्धा केक आता सलोनीबरोबरच कापला. आताचा व्हिडिओ मी इथे संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, बेल आयकनचे बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. पण चॅनलवर कोणी नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता मी आपली रजा घेतो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.